नगर परिषद निवडणुकीमध्ये प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांना दौंडमध्ये वाहतूक कोंडीचा फटका बसलाय। दौंड हेलिपॅड ते गांधी मैदान सभास्थळी जाताना अजित पवार यांचा ताफा ट्रॅफिकमध्ये अडकला। सभेत वेळेत पोहोचण्यासाठी दादांनी चक्क चालत सभास्थळ गाठलं। तिजोरीची चावी तुमच्याकडे असली तरी मालकी आमच्याकडे असल्याचा टोला मंत्री चंद्रकांत पाटलांनी लगावला होता। यावर अजित पवार यांनी पुन्हा एकदा भाष्य करत राज्याची तिजोरी जनतेच्या मालकीची असल्याचं म्हटलं। गेल्या काही दिवसांपासून आपल्याला एकट्यालाच टार्गेट केलं जातंय, मात्र त्यांनी आपल्याला कितीही टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तरीही आपण त्यांच्या टार्गेटमध्ये कधीच बसू शकत नाही असं म्हणत धनंजय मुंडेंनी टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं। धनंजय मुंडे नावाचा एकच माणूस सर्वांच्या नजरेत सलतोय असंही ते म्हणाले। परभणी जिल्ह्यातील महत्त्वाची नगरपालिका असलेल्या पाथरी नगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय। मागील 35 वर्षांपासून या ठिकाणी वर्चस्व असलेले माजी आमदार आणि काँग्रेस नेते बाबाजानी दुर्राणी यांनी आपल्या मुलाला नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरवलंय। यावेळी देखील जनता आमच्या पाठीशी उभी राहील अशी आशा जुनेद दुर्राणी यांनी व्यक्त केली। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजपा आणि शिवसेनेमधला वाद विकोपाला गेलाय। निलेश राणेंनी भाजप कार्यकर्त्याच्या घरी छापा टाकून पैसे वाटपाचा आरोप केला होता। यानंतर निलेश राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आला। आमदार नितेश राणेंनी निलेश राणेंना बळीचा बकरा केला जात असल्याचा आरोप केला होता। यावर आता बळीचा बकरा कोण बनणार हे 3 तारखेला कळेल असं प्रत्युत्तर निलेश राणेंनी दिलं। राज्यात नगरपालिका निवडणुकांमध्ये खरी लढत ही महायुतीमध्येच असून सर्वाधिक नगराध्यक्ष आणि नगरसेवक भाजपाचेच निवडून येतील असा विश्वास जयकुमार रावल यांनी व्यक्त केलाय। धुळे जिल्ह्यातील 4ही नगर परिषदेत भाजपाचा नगरसेवक निवडून येईल असंही त्यांनी म्हटलं। जालन्याच्या अंबड नगरपालिकेवर भाजपानं एकहाती सत्ता येणार असल्याचा दावा केलाय। विरोधकांचा सुपडा साफ होणार असं म्हणत आमदार नारायण कुचे यांनी विजयाचा विश्वास इथे व्यक्त केला। गोंदिया नगर परिषदेतील वार्ड क्रमांक 3, 11 आणि 16 मधील एका जागेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे। त्यामुळे उमेदवाराचा हिरमोड झालाय। लातूर जिल्ह्यातील रेणापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या भाजप उमेदवार शोभा आकणगिरे यांच्या उमेदवारीवरून आक्षेप नोंदवण्यात आला होता। अतिक्रमण या ठिकाणी केलेलं आहे। त्या ठिकाणी शोभा आकणगिरे यांनी घर बांधण्याचा आरोप करत आक्षेप घेण्यात आला होता। त्यामुळे ही निवडणूक पुढे ढकलली। अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पैकी 4 नगर परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत। कोपरगाव, देवळाली, नेवासा आणि पाथर्डी या 4 ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवर आक्षेप नोंदवण्यात आला होता आणि त्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे। नवी मुंबईतील उरणमधील भाजपाचे उमेदवार नंदकुमार लांबे यांनी चक्क मतदान केंद्रावरच कार्यकर्त्यांची बैठक घेतली। यामुळे संतप्त नागरिकांनी नंदकुमार लांबेसह त्यांच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्रातून हाकललं। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी नगरपरिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे। नगरसेवक पदाच्या 2 उमेदवारांनी आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी अपील केल्यानं निवडणूक आयोगानं हा निर्णय इथे घेतला। नांदेड जिल्ह्यातील मुखेड आणि धर्माबाद नगरपरिषदेची निवडणूकही पुढे ढकलण्यात आली आहे। तर भोकर, कुंडलवाडी आणि लोहा नगरपरिषदेच्या एका जागेसाठी 20 डिसेंबरला आता मतदान होणार। अकोला जिल्ह्यातील बाळापूर नगरपरिषदेची निवडणूक अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपली असताना एका उमेदवाराने उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्याने निवडणूक पुढे ढकलण्यात आली। अमरावतीच्या चांदूर रेल्वे नगरपरिषदेतील आम आदमी पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नम्रता गवळी यांनी घोडागाडीवरून प्रचार केला। प्रदूषणाबाबत जनजागृती आणि चांदूर रेल्वेची ओळख कायम राहावी यासाठी अनोखा प्रचार करत असल्याचं नम्रता गवळी यांनी यावेळी सांगितलं। कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे। विरोधकांच्या भूमिकेमुळे कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याचा आरोप करत राष्ट्रवादीकडून निषेध व्यक्त करण्यात आला। मतदान जनजागृती आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी शिरूरमध्ये सलून व्यावसायिकाने अनोखा उपक्रम राबवला। मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सलून व्यावसायिकाने आपल्या दुकानापुढे मतदान जनजागृतीचे फलक लावले। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिकमधील तपोवनातील वृक्षतोड करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। ही झाडं तोडून साधुग्राम उभारण्याचा प्रशासनाचा निर्णय आहे।
त्यानंतर सर्व स्तरावरून वृक्षतोडीला कडाडून विरोध पाहायला मिळतोय। ठाकरेंच्या शिवसेनेकडून तपोवन इथं वृक्षतोडी विरोधात आंदोलन करण्यात आलं। बोरीवलीत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते मुंबई पब्लिक स्कूल आणि मडपेश्वर स्कूलचं उद्घाटन पार पडलं। या नवीन शाळांमध्ये विद्यार्थ्यांना लवकरच प्रवेश देण्यात येणार असून अत्याधुनिक उपक्रम राबवले जाणार आहेत। सांगोल्यात देवेंद्र फडणवीसांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। राज्यातील सरकार सांगोल्याच्या पाठीशी उभं करणार असल्याचं यावेळी देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं। नंदुरबार जिल्ह्यातील 4 नगर परिषदेच्या पोस्टल मतदानाला सुरुवात झाली आहे। जिल्ह्याभरातून 733 मतदार पोस्टल मतदानाचा हक्क बजावणार आहेत। मालवण नगर परिषदेतील भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांच्यासह 20 नगरसेवकांनी आज सुट्टीच्या दिवशी प्रचारावर भर दिलाय। घरोघरी जाऊन मतदारांना साथ घालत मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलंय। संगमनेर नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप प्रचारात उतरलेत। राष्ट्रवादी काँग्रेस संगमनेरमध्ये स्वबळावर निवडणूक लढवली जाते। मंचर नगरपंचायत निवडणुकीतील उच्चशिक्षित उमेदवार प्राची थोरात यांना अपक्ष म्हणून रिक्षा हे निवडणूक चिन्ह मिळाल्यानं त्यांनी स्वतः रिक्षा चालवत प्रचार केलाय। भाजपाच्या नाराज गटानं प्राची यांना अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरवलंय। परंडा नगरपालिका निवडणुकीमध्ये 21च्या 21 उमेदवार निवडून नाही आले तर गुलाल नाही लावणार असं आव्हान तानाजी सावंत यांनी दिलंय। शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार झाकीर सौदागर यांच्या प्रचारासाठी तानाजी सावंत यांनी जाहीर सभा घेतली, त्यावेळी त्यांनी हे आवाहन केलं। तुम्ही युवा स्वाभिमान पक्षात तरी एकत्र आहात का असा सवाल उपस्थित करत बच्चू कडूंनी राणा दाम्पत्यावर जोरदार निशाणा साधलाय। नवऱ्याचा पक्ष भाजपा विरोधात उमेदवार उभा करतो आणि नवनीत राणा भाजपाच्या प्रचाराला येतात असं म्हणत कडूंनी निशाणा साधलाय। वैजापुरात नगराध्यक्षपदासाठी 3 तर 25 नगरसेवक पदासाठी 79 उमेदवार रिंगणात आहेत। मात्र शिंदे सेनेचे माजी नगराध्यक्ष साबेर खान यांनी त्यांच्या घरातील तिघांना तिकीट दिलंय। साबेर खान यांच्यासह त्यांचा मुलगा भाचा शिंदे सेनेचं त्यांनी तिकीट मिळवलंय, त्यामुळे सर्वत्र घराणेशाहीची चर्चा सुरू आहे। माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी मंत्री संजय सावकारे यांच्यावर गंभीर आरोप केलाय। अनिल चौधरी यांनी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर भ्रष्टाचाराची फाईल पुस्तकाचं प्रकाशन केलं। मंत्री संजय सावकारेंनी 20 वर्ष कुठलाही विकास केला नसून भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला। बदलापूरची प्रचार सभा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डायलॉग बाजीनं गाजली। बदलापूर में शिवसेने को हराना मुश्किल ही नहीं नामुमकिन है असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। काही लोक आपल्याला म्हणतात तुम्ही झोपता कधी उठता कधी, आपण त्यांना सांगतो झोपण्यासाठी आलो नाही तर झोप उडवण्यासाठी आलोय असा टोला यावेळी विरोधकांना शिंदेंनी लगावला। वाशिमच्या मंगळुरपी नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपाचे डॉक्टर दिलीप रत्न पारखी हे निवडणूक लढवत आहे। या मंगळुरपी शहरातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासह इतर समस्या मार्गी लागाव्यात यासाठी आपण नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचं त्यांनी सांगितलं। बदलापूर पश्चिमेच्या समर्थनगर रमेशवाडी भागामध्ये शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी शेरसिंग यांना मारहाण करण्यात आली। भाजप उमेदवार किरण बावस्कर आणि प्रणिता कुलकर्णी यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला। वेंगुर्ल्यात ईव्हीएम मशीनमध्ये प्रात्यक्षिक घेण्यात आलं। 20 प्रभागात 20 नगरसेवकांच्या मशीन आणि नगराध्यक्षासाठी 10 प्रभागात प्रत्येकी 1 मशीन अशा 30 मशीन तयार करण्यात आल्या। मंचर नगरपंचायतीचा प्रचार शिगेला पोहोचलाय। या ठिकाणच्या प्रचारावर बिबट्याचं सावट पाहायला मिळतंय। निम शहरी भाग असणाऱ्या मंचरच्या वाड्या वस्त्यांमध्ये शेतकरी आणि रहिवासी बिबट्याच्या भीतीमुळे उमेदवारांना रात्री प्रचाराला येऊ नका असं सांगतात। वेंगुर्ल्यात ईव्हीएम मशीनमध्ये प्रात्यक्षिक घेण्यात आलं। 20 प्रभागामध्ये 20 नगरसेवकांच्या मशीन आणि नगराध्यक्षासाठी 10 प्रभागात प्रत्येकी 1 मशीन अशा 30 मशीन तयार करण्यात आल्या। भाजपची वाटचाल हुकुमशाहीच्या बाजूने असल्याची टीका खासदार निलेश लंकेंनी केली आहे। ते कराड नगर परिषद राष्ट्रवादी उमेदवाराच्या प्रचारासाठी आले होते, त्यावेळी त्यांनी ही टीका केली। लातूरच्या औसा नगर परिषदेमध्ये सत्ताधारी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसची लक्षवेधी लढत होणार आहे। औसामध्ये 30% मुस्लिम मतदार असून हे मतदार निर्णायक ठरतील असा अंदाज व्यक्त केला जातोय।
अकलूज नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी लाव रे तो व्हिडिओ ही स्टाईल वापरली। आपल्याला जेलमध्ये टाकण्याच्या धमक्या दिल्या जातात, मात्र आपण धमक्यांना घाबरत नाही असं सांगत धैर्यशील मोहिते पाटील यांनी थेट भाजपाला इशारा दिलाय। वाशिमच्या मंगळूरपीर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या रणांगणामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार अशोकराव परळीकर उभे आहेत। आपल्याला नगराध्यक्ष म्हणून निवडून दिल्यास आपण शहरातील बेरोजगारीचा प्रश्न निकाली काढून नागरिकांना रस्ते, वीज तसेच स्वच्छ मुबलक पाणी देण्यासाठी सरकारच्या विविध योजना या शहरामध्ये आणण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। धाराशिवच्या आलम शहर विकास आघाडीचे उमेदवार संयोगिता गाढवे यांच्या प्रचारासाठी भूम शहरामध्ये रॅली काढण्यात आली। तानाजी सावंत यांनी उमेदवारांसाठी शहरामध्ये पदयात्रा काढली। यावेळी त्यांनी विरोधकांवर देखील जोरदार हल्लाबोल केला। विधानसभेला आतून पाठिंबा देण्यासाठी आपल्याला राम सातपुतेंनी फडणवीसांसमोर 35 कोटींची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट जयसिंह मोहिते पाटलांनी केलाय। अकलूज नगरपालिका निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये मोहिते पाटलांनी खुलासा केल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय। मावळ तालुक्यातील तळेगाव, लोणावळा, वडगाव या नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी पोलीस प्रशासन सज्ज झालाय। जुन्या पुणे मुंबई महामार्गावर पोलिसांनी खास चेक नाका उभारलाय। संशयित वाहनांची कसून तपासणी केली जाते। वडगाव नगर परिषद निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीन, कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिटची आवश्यक तयारी पूर्ण झाली असून मतदान पथकांना ईव्हीएम हाताळणीचं प्रात्यक्षिक देण्यात आलं। यावेळी निवडणूक निरीक्षक सुनील माळी, निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा तेलभाते, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण निकम हे उपस्थित होते। लोणावळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गट आणि काँग्रेस समर्थित नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र सोनावणे यांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय। जुन्या पुणे मुंबई हायवेची वाहतूक कोंडी, शहरातील मूलभूत समस्या हेच मुद्दे असल्याचं त्यांनी सांगितलं। नांदगाव खंडेश्वर नगरपरिषदेचा नगराध्यक्षपदासाठी 2 उच्चशिक्षित गावांमध्ये लढत होणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्राप्ती मारोटकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून कल्पना मारोटकर या रिंगणात आहेत। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सभा घेतली। या सभेमध्ये त्यांनी पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर नाराजी व्यक्त केली आहे। निवडणुका आल्या की इतर पक्षाकडे जागा लढवण्यासाठी भीक मागावी लागते अशी खंत आठवलेंनी व्यक्त केली। सोलापूरच्या पालकमंत्र्याचं आडनाव गोरे आहे, मात्र धंदे सगळे काळे आहेत असं म्हणत महबूब शेख यांनी जयकुमार गोरेंवर निशाणा साधलाय। अनगर महाजन यांनी अनेक उमेदवार बिनविरोध केले। दहशत होती म्हणून लोक बिनविरोध झाले। इथं दहशत असती तर 3 पॅनल उभारले नसते असं महबूब शेख यांनी म्हटलं आणि विरोधकांवर निशाणा साधला। भाजपची राष्ट्रप्रथम ही घोषणा आता भ्रष्टप्रथम आणि मुस्लिम खतम अशी झाली आहे अशी टीका आमदार उत्तम जानकर यांनी केली। भाजपाचा सगळा खेळ ईव्हीएम मशीनवर आहे। आपण अनेक वर्ष भाजपात राहिलोय, आपल्याला भाजपा माहिती आहे असंही जानकर यांनी सांगितलं। समान नाव आणि आडनाव असलेल्या अनेक व्यक्तींमुळे मतदार यादीतील दुबार मतदारांचा आकडा वाढत आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेची यंत्रणा आता या दुबार नावांची पडताळणी करणार असून एकाच व्यक्तीचं नाव अनेक ठिकाणी आहे की समान नावाच्या 2 किंवा जास्त व्यक्ती आहेत याचा शोध घेतला जाणार। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या मतदार यादीत तब्बल 11 लाख नावे दुबार असल्याचं आढळून आलं। पेणमधील युतीबाबत महेंद्र दळवींना उशिरा शहाणपण सुचलं असा पलटवार अनिकेत तटकरे यांनी केलाय। तर आपण भाजपमध्ये जाणार नाही, आम्ही आहोत तिथे सुखी आहोत असंही दळवींना म्हटलंय। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची सभा पार पडली। यावेळी त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर नाराजी व्यक्त केली आहे। निवडणुका आल्या की इतर पक्षांकडे जागा लढवण्यासाठी भीक मागावी लागते अशी खंत आठवले यांनी व्यक्त केली। सोलापूरच्या पालकमंत्र्याचं आडनाव गोरे आहे, मात्र धंदे सगळे काळे आहेत असं म्हणत महबूब शेख यांनी जयकुमार गोरेंवर निशाणा साधलाय। भाजपची राष्ट्रप्रथम ही घोषणा आता भ्रष्टप्रथम आणि मुस्लिम खतम अशी झाली आहे अशी टीका आमदार उत्तम जानकर यांनी केली। समान नाव आणि आडनाव असलेल्या अनेक व्यक्तींमुळे मतदार यादीतील दुबार मतदारांचा आकडा वाढत आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेची यंत्रणा आता दुबार नावाची पडताळणी करणार आहे आणि एकाच व्यक्तीचं नाव अनेक वेळा आलंय का याबाबत तपासणी केली जाणार। मराठी बिग बॉस विजेता सूरज चव्हाणचा विवाह सोहळा शनिवारी सासवड येथील माऊली गार्डन येथे पार पडला। या विवाह सोहळ्याला अनेक मराठी सिने कलाकार आणि सूरजचे चाहते उपस्थित होते।
छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यातील रघुनाथपूर वाडी येथील शेतकरी शेवंतराव कारभारी पठारेंनी कांद्याला बाजारभाव नसल्यानं हताश होत 2 एकर कांद्याच्या पिकावर रोटावेटर फिरवलाय। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवण घाटामध्ये कंटेनर आणि टेम्पोची धडक होऊन भीषण अपघात झाला। अपघातामध्ये दोन्ही वाहन चालक गंभीर जखमी झाले। सांगलीतल्या जत तालुक्यातील डफळापूर येथे बंधाऱ्यामध्ये बुडून 4 वर्षीय रेणुका शिवदास ढोबळे या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरातील दुचाकी आणि ऑटो रिक्षा चोरांना सराईत चोरट्यांकडून 15 लाख रुपये किमतीच्या 37 दुचाकी आणि 2 ऑटो रिक्षा जप्त केल्या आहेत। परिसरातील 100 ते 150 सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा आधार घेत चोरीचे 34 गुन्हे उघडकीस आणले।